काय झालं तुम्हाला ते सांगितलं बोलावलं त्या पाहुण्याला तर तुला गाडी घरचीला पाहिजे होतोय मी मग अरे आता त्याला बघ लग्न जमवल्यानंतर तुला आहे ना देतो ना 5-25 हजार रुपये देतो एकदाच पण हे 1000-500 आतापर्यंत तुझा 1000 रुपये घेऊन गेला मागून नाही ना तसं नाही आता तू गंड्यावर सांग समजून त्याला जरा सांग ना मग तो ठीक आहे ना नोकरीवाला पाहिजे पण त्यांना सांगायचं पोरग सून आहे खात नाही पित नाही शेतीवाडी राहून मस्त आहे हो मधल्या माणसाचं काम असतं पटवायचं असतं यार मग बोलणार तर म्हणतात ना हुलगई कधीत मग तुला आला का तू असला कसला एजंट 10 लग्न जमवले ना मुग झालं तमुक झालं सांगून नसतं मग ते जाऊ दे आता जुनं नको सांगू हा ठेवू का बर असंच आता हातचं दिलं आणि आता पळा त्याच्या मागे लागा तुम्ही मग काय याला फोन कर त्याला फोन कर भीक माग आता हीच वेळ आली ना अरे सांगावं लागत म्हणावं लागत बोलल्याशिवाय होतं का मग तुम्हाला चांगली म्हणली होती हाय पाहतोय म्हणला आता तुम्ही एक आहे ना मागच्या वेळेस स्थळ पाहिलं होतं पण चला ते पोराज बापाने 2 लाख रुपये दिले जमावून लग्न ते पोरीच आपल्याला असं काहीतरी बघावं लागेल मग पोरगी एवढी चांगली होती ना काय करणार नवीन कोणतरी आली लक्षात पोरगी गेले जमावलं 1-2 लाख रुपये देऊन टाकलं जमून आपल्याला असंच काहीतरी करावं लागेल आता त्याशिवाय पोराचं लग्न नाही व्हायचं आपल्या लागेलच बरं का आणि काय होतं माहिती का सध्या आहे ना 10वी शिकलेली पोरगी असली तरी म्हणजे नवरा आहे ना नोकरीवालाच पाहिजे सगळीकडे हवाच तशी चालू आहे आता तुम्हाला चांगली मी म्हणले होते आपल्या पोरीचं लग्न जेव्हा जमलं ना आपल्या तेव्हा साठलोट करा हा पण काय होतं साठलोट्यात बी लय अडचणी तिची नणंद चांगली पोरगी होती संसारिक होती वळणात होती झाला असतं ना तेव्हा जमलं असतं कळलं ते बाबाला लय भारी पोरगी पाहिजे होती आता तिला किती भारी नवरदेव भेटलाय काय होतं साठलोट्यात त्या पोरीने हिथं नीटनाटकी नाही राहिली भांडणं किरकिरी झाली की त्याची परिणाम तिकडं आता आपल्याला नांदवायची म्हणल्यावर आपण सांभाळून घेतली असती जाऊ दे झाले आता झालेल्या गोष्टीचा विषय नाही तुझं चाललंय नीटनाटक तुझ्या नवऱ्याला सांगे का पोरगी पाहिजे तिकडं आता ती बघत येत पण भेटली पण पाहिजे ना तशी दाद्याला पोरगी आणि सगळे म्हणते नोकरदार पाहिजे आपला दादा आहे का नोकरदार आता मग शेती पोती आपल्याला घरदार आहे सगळे ती नाही लागत पोरीला आता एखादी गरीबाची म्हणा बघा गरीबाची तर लय तुम्हाला काय सांगावं आता गरीबाच्यांना नोकरीवालीच लागती पगारवाला त्याला विचार म्हणा गेलता का कुठं का राहणार फिरणार गेलता विचार बोला ना बाबा कुठे गेलता राहणार गेलतो होतं का राहणारच होतो तर मग आता चांगलं शेती करतोय मला नाही वाटत रानातून आलाय म्हणून नाही, ते दुसरी पॅन्ट घालतो ना तिथं तो राहणार दुसरे कपडे घालतो दुसरे कपडे घालतो तिथं. झालं बरं नाही पण असं झालं ना थोडं राहिले आता लय करतो गं. लाईट आल्या करून घेतो आता काय करावं पोरगीच भेटाना करू काय लग्नाचा विचार चालला काय तेच ना असेल तुला तुझ्या आईला घाई झाली ना नाही बाबा करायलाच पाहिजे काही काय टाइमच झालं पाहिजे बघा बरोबर आहे त्याच्या बरोबरीच्या सगळ्या पोरांचे लग्न झाले बरोबर ना मी असंच बसलोय संध्याची संध्या तुम्ही काय मानावच घ्याय ना एवढं मग तुला कळत नाही का एखादी पोरगी पाठवा मग अरे काय चाललंय हिचं? मग बाबा आता कशी भेटन बरं पोरगी आता मग बघा बघितलं भेटाना मग काय सांगल मी म्हणतो लग्नाला उशीर झाला की मग पटवायची आणि पळून आणायची आणि हे धंदे चालू करायचे काय करावं बाई? तसं नाही तू पटव आम्ही बोलणं करू असं म्हणायचं होतं मला. पाठवायला आता भेटली तर पाहिजे पुरी बी येत ना मक्कर कुणाच्या बी ह्याला बोलत नाहीत पोरग शिकल्या सवारलेलं नोकरी किमान काहीतरी नियोजन शेतीवाडी तर पुरी मग ते जवळ येतात एखादं त्याला दुकान पिकान टाकून कायचं टाकायचं तो काय आता शेतकऱ्याला कोणी पुरीच देत नाहीये एखादा बिझनेस केला तर दिन की एखादी एवढी सीट आहे तरी कोण द्याय नाही 2 एकर आहे. रेल्वे नको टेन्शन घेऊ वाटतेल जेवायला चल भाऊ जा चल पण तू आता कधी जायची का राहणार आहे आता जाते की बस झालं आता 2 दिवस राहते आता अजून बी याच्या लग्नाचं काही झालं नियोजन तर मग परत तुला बोलावतो बाबा म्हणजे तुम्ही हाकलून लावायला लागलात मला नाही तू अजून 2 दिवस राहा पण काय होतं तिथून परत त्या पाहुणे फोन करायचा गेली 2 दिवस आणि राहिली 8 दिवस आज झालंय तसं 4-5 दिवस मला येऊन मला अजून राहिले असते
बस चला काय बोललं. चल जेवायला वाढते तुला. ऐक, आणि जेवण कर आणि लगे वावरात जा बर का. वावरात? कुणाचं वावर? आपलं वावर. कसलं वावर? अरे बाबा, ऊसाचं वावर नाही का आपलं? मला एक सांगा, मी तुमचाच मुलगा आहे ना? हा मग काय लोकांचा आहे का? मग तुम्ही विचार करा, आता किती मित्रांचे माझे लग्न झाली. हा झालं ना मग. हा मग त्यांना 4-4 पोरं झाले. ती हा. माझा आहे का कुठं काय? हा ती बाबा पण काय म्हणावं घ्याय नाहीत, बघितलं ना. अरे बाबा मग होईल, आम्ही बघतोय. कधी आहे होणार माझं लग्न? अरे बाबा, बाप सारखा याला फोन कर त्याला फोन कर, याचं दार जाऊ त्याचं दारात जा, चालू आहे बाबा. तुझ्यापेक्षा आम्हाला जास्त काळजी तुझ्या कसली लग्नाची. दिसती ना काळजी किती. अरे असं तुला वाटतं की काळजी नाहीये, पण आम्ही लय काळजी करतो. पोरीला बी सांगतो, खुशीला विचार, आम्ही तिला बोलतो का नाही. ती आलेली, तिला त्याकरताच बोलून घेतलंय. आता मित्र मला चिडवायला लागले, असं संडेच्या संडे राहिला. आता मी काय करू तू सांग बर. असं मित्र पण बसू वाटत नाही मला. अरे बाबा, आता काय होतं, शेतकऱ्याला पोरी ना देत नाही लोक. सगळ्यांना नोकरीवाला पोरगा कुठून आणायचा पैशावाला पोरगा. काय करायचं आहे आता, माझं एवढं टाळ काढलंय ना. तू मन नाराज नको करू, होईल लग्न. आता आपलं शेत आहे, शेत काय आपलं कमी आहे का क्षेत्र? हा, तू काय नाराज नको हो, होईन करू लग्न. तू आता शेतात जाशील ना जेवल्यावर. हे बघ आहे, मला ना ती जमीन बिमीन काहीच नको. तू ती विकून टाक. मी का ना असं जातो हो, पंढरपूरला जातो, कुठं पण जातो कपडे भरून, कारण की मला ना वैताग आलेले. अरे इतकं वैताग नको बाबा, घर नको सोडू. तू ऐक. नाही आता शेवटचा तोच पर्याय माझ्याकडं. ऐक माझं, सांग ना, ऐक. तुझं कुठं काही आहे का कॉलेज बिलेज मध्ये कोणासंग? नाही, कुठंच काय नाही. पोरगी कोणची आवडती का तुला? नाही. हा, अरे मग एक थोडं इतकं वैतागू नको. तू काय कर, तुला नाही जमली, कोणती पण पोरगी जमली ना तरी तू मला सांग, मी स्वतः जाऊन बोलणं करून तिला लग्न करून घेऊ ना. का आता मी तीच करणार आहे. मी कुठली पण पोरगी आणणार, पण तुम्हाला स्वीकारावं लागेल. हा मग तुझे वडील आणि मी जाऊ मागणी करू. पण तिथं नाही मानायचं नाही, कसली का असं कुठलं, हा. जरी भिकारी असली तर तिला तुला स्वीकारायला लागेल. हा, मी सांगते, मी पटवीन तुझ्या बापाला, मी समजून सांगन. कळालं का? काय बडबड लावली रे. अगं. मला झोपून पण देत नाहीत नीट तुम्ही. हा, झोप तू निवांत झोप. मग आई बाबाची दाल झोपू नको तर हा. काय करू? उड्या मारू. इथं भाऊ असाच राहू दे, संध्याची संध्या. मर तू कुठे. मग हा तेवढंच राहिले. बरं जाऊन दे, नको वाईट वक्त बोलू. एखादी पोरगी तू बी बघ, मी बघते, त्यो बघन, पण ह्या वर्षी आपण त्याचं लग्न लावूनच देऊ, काही ना काही करू. मला तर वाटतंय याला लोळी पांगडीच करून द्यावा. काही काय तसली का होईना पण दी बाई. उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग एक काम कर, तुझ्या बापा ताजच संग कोण बोलणं उपयोग कर, नाही. बापा संग बोलणं कर, आणि पोरगी बघूनच टाकू याला ह्या वर्षी. हा. हा, सांग बाबा नीट समजून. पण तू वाईटागू नको बाबा. बघ काय एवढं वर्ष बर का, हा, जर नाही भेटलं तर मी मग तुला शब्द देते, शब्द देते. भाकर खा आणि सीधा वावरात जातो आता. हा. कळालं ना? जाईन ना ते वावरात जाईन, काम करीन. हा, चल. तू गप ग. चल. तू ऐकून घे, समजून घे ऐक ना, जरा. हो तुला पण सांगतो, त्या बाबाला सांग, पण कुठली पोरगी आणलं मला काय बोलणार. भिकारी असले तर तुम्हाला स्वीकारायला लागेल बरं काय. हा ठीक आहे, हा, आम्ही ऐकू. चल. मी जातो आता. तुला नाही जुळीत जाऊन देणार आम्ही. जुईत अगं तू गप ग, तू नको सांगू. माझी नुसती चिडचिड आहे, मला जेवाय काय नको. मी जातो, बसा तुम्ही इथं. गेला बाई, बिन जेवताच गेला, काय चाललंय याचं? अन्न खाता पिताच गेला. आहे का जाऊ सकाळ? दे ना, तुला काय त्रास होतोय? हो तिकडे. काय आता एवढं प्रेम, अरे झालंय काय तुझं? काय झालंय ऐकलं ना? तुला सांगितलं ना प्रेमाने पाहतोय ना आम्ही पोरगी. नाही ऐकलं, मला नाही काय ऐकायचं. तुमची तुम्ही बघून घ्या. चाल जा. अहो पंढरपूरला जाऊन राहीन म्हणतो, मी नाही शेतात जाणार. मग आता काय करू? अयो, ते आज लयच एखादी वैताग. गाई किंवा शिळी नाही आणायची, विकत बाजारात गेलं ना, या 1000च्या ऐवजी 2000 घेऊन दी. पोरगी आणायची आपल्याला, सून आणायची, मग ती नीट नाटकं पाहावं लागते, बोलावं लागते. परत इडी वाकडी आणि की हेच म्हणेन. वाढलेलं ताट जेवला सुद्धा नाही तो, तसाच गेला. त्याला सांगायचं मग, तुझ्या काय डोक्यात असलं तसं कर. कुणाची बी आण, आम्ही घ्यायला तयार आहेत घरात. म्हणले, पण तो म्हणतो ती एक काम करा, तो कुठं जायचा राग व्हायचा ग, तुम्ही फोन लावा, त्याला बोलून घ्या, आणि मला तुझ्या मनाने जे करायचे ना तुला ती कर. मग तर झालं. मनाने बी ओळखीचे नाही म्हणतो कोणी माझ्या, आणि तुम्ही बघत नाही म्हणतो माझ्यासाठी पोरगी. मग जातो मी तीर्थयात्राला. आता काय बोलायचं याच्या पुढं आपण? काय होतंय ना, कार्ट्यांना एखादी गोष्ट मनावर घेतली आणि पटकन नाही झाली की लगेच चिडचिड. माहित फार असं गळ्यापर्यंत आल्यासारखं वाटायला लागले. आता मला तर भीतीच वाटायला लागली त्याची. तू सवय लावली. आहे ग बस. चला सांगू समजून, त्याला बघतो, फोन लावतो मी. चल. नका टेन्शन घेऊ. बया, आज तर काही दिसेना झालंय.
अगं बाया ही कोण आहे म्हणाव? काय करते इथं तू? ते मी बाटल्या गोळा करत होते हो. बाटल्या गोळा करते का काय करते? नाही हो, बाटल्याच गोळा करीत होते मी. बंगारच्या नावाखाली इथं आमचे बादल्या टप ही काय घेऊ नको. काय नेतात भंगारच्या नावाखाली? अहो, घेऊन द्या की थोडंफार. काय घेऊन द्या? परत इथं दिसली नाही पाहिजे मला. आता तू आली परत आली ना मग तू आणि मी अहो, असं काय करते? अजिबात नाही जमायचं. अहो ह्याच्यावर आहेत ना दारू तुला दुसरी काहीच इथं? हा, आमचे टप्पा जात्यात, बादल्या जात्यात, कुणला विचारायचं आम्ही? पण अहो, हे गोळा करूनच आमचं पोट भरतंय. सांगायचं नाही तिकडे यायचं, इकडं नाही. परत इथे येसली ना मग तू आहे मी जा. चल अहो, असं काय करतात? थोडं गोळा करून चलायला. किती बाटल्या दिसू राहिल्या मला. कुठे दिसल्या तिथं? आमचं टप गेलं. मी नाही नेलं, पण कोण नेलंय मग? माहित नाही. नाही तू चालायला परत इथे दिसली ना हा पडते. परत दिसले पाय नको पडू. बरं, काहीतरी भाकर तुकडा असंख्य तरी त्या तरी द्या मग. भूक लागलेली आहे. आता ही कोण खा, तुला काय खायचंय? भाकर नाही. मग तुम्ही गोळच करून द्याय ना ती काय. तिकडं जा, तिकडं आहे जाई काय जा. परत दिसली नाही पाहिजे इकडं. अगं काय गोळा करते तू? अगं इथं नको बहुरंग्या गोळा करू. हाल इथून. इथून अजिबात गोळा करू नको. अशा बहुरंग्या किती येतात गोळा करीत जात्यात. कशाची आजीन फिजी गेली गावरी तिकडे. अशा किती म्हणणार नाही राहिल्यात आजीन फिजी. उठले की निघायच्या तोंड घेऊन इकडं. होय काय रडून जिरावते इकडे. असं किती बी आमचाच भागार बिगार जाते, दारात पडताय, सॉंग करते रडायचा. हाल इथून. अजिबात राहू नको बहुरंग्या. येत्यात रडून जिरावत्यात. हाल इथून जा. अजिबात रडून जिरू नको. बहुरंग्या उठल्या की डोळा पुसत नाही का ते अजिबात नको गोळा बेळा करू नको. हाल अजिबात थांबू नको माझ्या दारात. हाल आजी आजी करीत जाऊ. दम 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 दम. कुठे गेली का? आता ना लय वैताग आले. हॅलो, आता सहनच होत नाही. बोल ना गं. थांबा, नंतर कॉल करते. शंभू, शंभू, काय करतोय? काय रे? काय एवढा वैतागलंय? वैताग नाही तर काय करू? काय झालं? काय सांगू, आता घरच्यासोबत भांडणं करून आलो इकडं. का बरं? हा, का? काय करणार आता? लग्नाचं वय झालं. इकडे लग्नाचं वय झालं. किती पोरी आता बघितलं पण काय नाहीच म्हणतात. काय करणार आता तू सांग मला. बघायची ना तू एखादी. आता बापाला सांगितलं, बाप बी आता बघून बघून कटा आता मनावर सुद्धा घे ना. काय बघत असते ना रे ते पण. कशाचं बघायचं, असंच तू डोकाला बघ ना. एखादी गरीबाची. काय गरीबाची करते. माझ्या मित्रांचं किती लग्न झाले बघ ना. आता पारताना 4-4 लेकर झाली. मला अजून काय नाही माझं. अरे होईल रे, नको टेन्शन घेऊ. तू घे चेष्टवारीचा. कुठे बी चेष्टा सुट्टी लागा. होईल, नको टेन्शन घेऊ. कशाच व्हायला का. असं वाटतं एखादा आता बॅग भराव आणि जावं तीर्थयात्रेला, नाही तर पंढरपूरला जावं. नको लय वैताग आला. काय सांगू तुला आता. आता तू बघ ना, जातीपातीचे पण आता कुठं जातात ते बघतात तेव्हा. नाही ते तर आहे. जाते तुझ्या मनात असेल तर मला सांग, मी पप्पांना सांगते तुझ्या. नाही आता तेच करावं लागणार. आता जातीपातीचे आता आज तर तसलं बघतच नाही. पण आता कुठली का होईना पण बघावं लागलं, आणावं लागलं. बघ मला सांग, मी ना बाबांना सांगन तुझ्या. चालते. हा तू कुठं चाललेली? काही नाही, घरीच चालले होते मी. बरं चालते, जा मग. हा. आता डोकं दुखायला लागले माझले. आईला अय पुरी, तू इकडे काय करते? बाटल्या गोळा करते मी ना. तिकडल्या पण बाटल्या गोळा केल्या होत्या. इथं दिसल्या ना मला म्हणून मी इथं आले. मग तू असंच फिरते का? असंच फिरते गोळा करत? हा, माझं कामच ते गोळा करत हिंडायचं बाटल्या. आईला एवढी चांगली दिसते तू. माझं कामच ते. कामच ते? हा. अरे तुझं शिकायचं वय. तू असलं करते, हे असलं गोळा करते. शिकायचं हा, काय असतं? शिकाय तू शाळेत जात नाही? पैका नाही माझ्याकडे, कसं काय पैका नाही? शिकणार मी? तुझा भाव आई बाप कुठे गेले? मला कोणच नाही, मी एकटीच आहे. एकटीच आहे? खाती काय? ते ना, मी कोणाच्या दारात गेले ना तर भाकर तुकडं देतात की लोक, तेच खाते. आणि राहते कुठं? आता राहण्याचा असं काही ठाव ठिकाणा नाहीये. जिथं चांगली जागा वाटेल तिथे राहते. तुझे नातेवाईक कोण नाही का? आता इथे आई बापच नाही तर नातेवाईक कुठून येणार?
बरं तुला काय 10-5ची मदत करू का? 10-5 नाही नको मला 10-5 अगं रुपये. देतो की तुला. नाही आता हे इकन आणि मग त्यातून पैसे येतील ना, मग त्याच्यातून काहीतरी खात. अगं नाही दिलं असतं तुला, हा दिलं असतं. नको, मी आता गोळच करते. तुला काय मदत करू का? नाही नको, माझं मी करते की समज. कपडे तुझे फाटलेले दिसतात, कपडे सगळे. एका दुसरा ड्रेस घेऊन देऊ का तुला 2? नाही नको, माझ्या गोणीत पण नाही. देतो ना तुला घेऊन मग. नाही नको, मला देतील कोणतरी काकू बिकू नाही का, मागितल्यावर देतात ते. अरे नाही केली असते मदत. नाही नको मला, मी माझं गोळा करीते आता. आईला हे भिकारी आहे, पण आता आपल्या अशी वेळ आली ना, डायरेक्ट पंढरपूर गाठव लागलं. ही दिसती चांगली, भले काय दिसते, पण आता हिला जरा काही ना काय करावं लागेल. आता एक डोकं चालवलं, काजलला बोलावतो, नाही तर फोन करतो आणि तिला सांगतो जरा काय वेळ आली बाबा, दगड हाणायची नुसती वेळ आली. बोल ना शंभू, का बोलवलं एवढं आली अर्जंट? का? बस इथं. हो बोल बस. ना, तुझ्याकडे एक काम होतं, बोल की काय काम आहे? करणार ना? करीन रे, बोल तू. मला एक पोरगी आवडली, कोणती? वाव मस्त. कोणती? पण भिकारीची पोरगी आहे ती. भिकारी सोबत तू लग्न करणार? अगं भिकार, पण ती जरा हाय बरं का, जरा काय बी, पण जरा मेकअप केला ना तिला, अशी जी भारी दिसती ना, तुझ्यापेक्षा भारी दिसल. हो हो, माझ्यापेक्षा भारी. मग? बरं बघू आपण, चल. बरं ऐक की, तिला आता तुला का नाही हम्म. मेकअप मध्ये घेऊन जावं लागेल. ते काय असते ते तुमचं ते पार्लर बोलतात, पार्लर. हा हा, त्यात घेऊन जाऊन तुला मी पैसे देतो हा, आणि तुला तिला मेकअप वगैरे करावं लागेल. मग मी करते का तिचा मेकअप? करशील ना? हा करत. आणि तिला जरा समजून सांग हा चालते, तुझ्या सांग काय सांगायचं ते. सांगल मला, फक्त दाखवती पोरगी कोणती ती. दाखव की इकडं आता गेली भंगार गोळा करत. बर चालते, बघते मी. हा चाल. कपडे बिपडे काय सांगशील तिचे? हा कोणत्या कलरचे कपडे होते काय? कपडे आता मला बी एवढं माहित नाही, चॉकलेटी कलरचा घातलेला. चल मला दाखवती कुठे. बर चला आता. चल. अयो लेट वाटल्यात आज रस्त्याने. हे बघ, तुला सांगितलं तसं कर आता. बघ तू काय करते ग इथं? बाटल्या गोळा करत होते. कवर बाटल्या गोळा करणार? तुला असं मस्त मस्त दिसायचंय का? मला वय हा तुझ्यासारखं, हा माझ्यासारखं, असं क्यूट क्यूट. हा क्यूट क्यूट. हा मला माझ्यासोबत येणार? मला दिसायचंय क्यूट. मग माझ्यासोबत येणार? हा का नाही, चल मग. चल चल. आयला कट्ट्याने ना गेल्यापासून नाही फोन केला, नाही उचलला. कुठे गेलं आणि काय करतो बरं? शारदाव काय करते? अरे पोराचा काही ठिकाणा, काही फोन पिन आलता का तुम्हाला? नाही बाया, कधीच गेलंय ते. लावलं काय करावं आता, काय आता पोरीला आलता का फोन पिन? तिला विचारलं खुशीला, ती म्हणते नाही, विचारलं होतं मगाशी. काय करावं रे पोरांचं? मला तर लई काळजी लागली. हा ना खुशी, तुम्हाला फोन लावला. तुला आलता का शंभूचा फोन पिन? काय नाही नाही? नाही. हा ना यार, मी फोन केला 4 बार, पण ते काय फोन बंद म्हणून सांगितलं आहे. अयो हा स्विच ऑफ सांगतोय फोन, मी केला होता. अगं मग फोन बंद करून कुठे केला? कुठे गेला असेल बाबा. एक लय राग राग गेलाय ते. काय करावं काय समजा नाही. खरंच संत बिंत तर नसन झाला. आई तू मग काय ते म्हणलं पंढरपूरला जाऊन संत होतो. एक ठिकाणी पाहिली होती पोरगी, पण ते काय आता चांगली होती का? हो. चांगली होती, पण आता पोरग जर पाहुणे इथं बघायला यायचे. चल, हे बघा हे आपलं घर. अच्छा, हे घर आहे का आपलं? हा लग्नच करून आलंय. हा, पाया पड बाबा. काय केलं तू? काय म्हणजे लग्न केलं? अरे आम्ही जिवंत आहे अजून. जिवंत? मग मी काय करू? मी जाऊन कोण आहे लग्न ही केलं. पोरगी? हा, कोण आहे? मी भंगारवाली. काय छान आहे. भंगारवाली? ए पुरी, अरे काय प्रकार? तुझी मैत्रीण आहे काय? माझी मैत्रीण नाही, मी शंभूची मैत्रीण आहे.
आणि आम्हाला ना सापडली होती गरिबाची म्हणून आणली आम्ही. कुठं इथं रोडवर भंगार अहो बाबा ती जरा भंगार गोळा करत होती. म्हणजे खरंच भंगारवाली म्हणायची. हा हो पण दिसायला छान आहे. छान आहे ना. मस्त आहे दिसायला. हा, मग शंभूला आवडली होती ना. तसंच राहण्यापेक्षा मग आता काय करणार. तिला पण आई बाप भेटले. तुला आवडली ना? मला आवडली म्हणून तर आणली. तुला आई बाप बहीण भाऊ काय प्रकार? नाही तिला नाही कोणी बाबा. नाही. कोणीच नाही. माझं या जगात कोणीच नाही. जे काय आहे ते आता तुम्हीच सगळे. हा आम्ही आहे ना. हो? ठीक आहे, माझं काय करणार आता. मस्त तिला सांगितलं की समजून हा, मस्त सगळं राहायचं. सांगितलं समजून बाबा. सांगितलं. अशी रोडवर भटकत होती म्हणलं आपलं तेवढंच. माझं बी लग्न नाही झालं. तिला आधार भेटला. तिला आदर भेट आदर भेटला तिला आई बाप पण ती असं करणार नाही ना परत भांगार पिंगार. नाही नाही तिला सांगितलं सगळं समजून. आता आता हे नाही ना असं करणार तू. हे माझं घर. हो हा तू नाही ना असं करणार. नाही. हा आता घरातलेच काम करायची. हा पण भेटला वेळ तर शेतावर जायचं. हा आता हे भंगार फिंगार सगळं विसरून जायचं. हं? आणि बाळ तू येत जा कधी मध्ये. बाबा आता सगळी कृपा हिची आहे बर का. कसं काय? मी तिला सांगितलं तिने सगळं हिला मानवलं आणि मग आलं. माझं मेकअप हा करून अच्छा दिलं सुंदर बनवलं तू. हा बघ ना आता किती भारी दिसती तुझी सून. वाटतच नाही भंगारवाली. हा ना. असू द्या आता जातन पात कुठं राहिले. हा ना. कशी राहू दे. गरिबी श्रीमंती हाय ना क्षणिक असतं या प्रकार. एखादा श्रीमंताचा गरीब होतो, गरीबाचा श्रीमंत होतो. जाऊ दे आपणच आई बाबतीची लेकराची. तुला आवडली खुशी? मला तर लय आवडली. तिच्या औक्षणाची तयारी करा. मी आणि चहा ठेवा. तू आता चहा पिल्याशिवाय जाऊ नको. नाही, नाही, कर हाती एक दोन दिवस समजिल. राहणार मग. नको नको आजच्या दिवस आजच्या नको दिवस रे. तू नको. नको. आता ती ना तुझ्या संग कलवरी म्हणून 2-3 दिवस इथं राहील. हा राशन तुझ्या कोण हा ना. तू तयारी कर. मी तयारी करते हा. घ्या, औक्षण करा त्यांचं आणि घ्या घरात त्यांना. आम्ही दोघी करतो. हो, करा, तोवर करा, आत नका येऊ, थांबायचं. हा आम्ही इथंच. हा किती भारी जोडा दिसतोय बरं आपला. तुझं नाव काय? खरंच खूप छान छान दिसतंय ना. हा. बाबा कसं दिसतंय. नाव काय तुझं? नाव सांग ना. हसती कशाला.